ह्याच्यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याच्या दोन्ही संघाच्या पूर्ण संघाने उपस्थित राहायचं आहे. हॅलो, सामना 6 षटकांचा असेल. त्यामध्ये 2 षटकं ही पॉवर प्ले स्वरूपी घेतली जातील, लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने. आणि ह्या संघामध्ये जी पहिली इनिंग झाल्यानंतर यानंतरचा सामना असेल ज्यांचा असेल त्यांनी आपली प्ले लिस्ट मंडळाकडे जमा करायची, लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या झाडाच्या खाली जे प्रेक्षक बसलेले किंवा खेळाडू असतील त्यांनी कृपया करून बाउंड्री लाईन जी आखली आहे त्याच्या पाठीमागेच बसायचं आहे. जेवढे काही सदस्य पदाधिकारी असतील त्यांनी जरा चेंडूकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या बऱ्याचशा अडचणी आहेत मैदानामध्ये, तर चेंडू गेला तर त्वरित लगेच सामन्याला उशीर न होता आणून द्यायचा आहे. पहिलाच सामना, पहिलाच चेंडू. कुणाल यांच्या पंचांचा इशारा, सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू घेऊन येतील कुणाल. फलंदाजी करेल तो विपुल, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पाहूया पहिला चेंडू विपुल यांना ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढलेला. पाहूया एक धाव पूर्ण होते का? एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहेत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत विपुल यांनी. वैयक्तिक पहिला आणि संघाला सुरुवात होते ती 2 धावाने. हळूच खेळून काढलेला ऑफ साइडच्या दिशेने चेंडू विपुल यांनी. चांगल्याचे नावाजलेले फलंदाज, नावाजलेले गोलंदाज कुणाल. आणि लेग साइडच्या दिशेने उंचावरून खेळून काढलेला. पाहूया षटकार, सीमा पार. पहिला षटकार 2025 मधला DAPL मधला पहिला षटकार. चेंडू द्यायचा आहे. चेंडू फेकायचा आहे. दुसरा चेंडू कुणाल यांच्या कडून आणि दुसऱ्या चेंडूवर उंच असा षटकार विपुल यांच्या फळीतून निघाला. 2 चेंडू मागे धावसंख्या होते ती 8. चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतला विपुल यांनी आणि दुसऱ्या चेंडूवर उंचावरून षटकार ठोकला. 8 धावा विपुल आणि संघाच्या. तिसरा चेंडू कुणाल यांचा विपुल यांना. सुरेख असा चेंडू. पाहूया गचाळ क्षेत्ररक्षण विकेट किपर यांचा आणि चौकार जातोय. 22च्या रूपात पंच यांचा 22च्या रूपात चौकार जातोय असा इशारा आलेला आहे. अतिरिक्त 4 धावा. धावसंख्या होते ती 12. 3 चेंडू. सुरेख असा चेंडू टाकला होता परंतु रक्षकाकडून थोडं गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं. सीमा पार गेला चेंडू. चौथा चेंडू कुणाल यांचा. मारा विपुल सुरेख असा खेळून काढला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वैभव यांचं. 1 धाव काही रोखू शकले नाही. 1 धावेनुसार धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 13. कुणाल यांचा 5वा चेंडू. समोर आहेत ते रोहन नावाजलेले फलंदाज. कुणाल यांना झेल होता परंतु झेल काही टिपता आला नाही आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिकडे. 1 धाव पूर्ण केली आहे रोहन यांनी. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावेनुसार धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 15.
खूप महाग असं षटक पडते ते कुणाल यांचं. शेवटचा चेंडू असेल, पाहूया शेवटच्या चेंडूवर गडी टिपतात का. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळ यांच्या आयोजित DAPL सामने. कुणाल यांचा शेवटचा चेंडू रोहन यांना खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने. सूर्यकसा चेंडू, निर्धाव गेला असा चेंडू. पहिलं षटक संपतंय, धावसंख्या होती ती 15. कुणाल यांचं महागडचे षटक. पहिल्याच षटकामागे धावसंख्या होती ती 15. चांगलीशी खेळी केली ती. विपुल यांनी वैयक्तिक 11 धावांवरती खेळतायत विपुल. रोहन हे 2 धावांवरती खेळतोय. बिरसा मुंडा कला क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. दीपक भुरकुड, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील ते विनय. वैयक्तिक पहिलं येतो. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विपुल यांनी खेळून काढलेला पाहूया. क्षेत्ररक्षण होत आहे का तिथे आणि गताशे क्षेत्ररक्षण सीमा पार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 19. कमॉन डीजे. धावसंख्या ते 19. एक चेंडू, पहिलाच चेंडू विनय यांचा चौकार. पहिल्याच चेंडूवर विपुल यांच्या यष्टीतून निघालेला. तेरा धावांवरती खेळतात विपुल. विनय यांचा पुढील चेंडू उंच असा गेलेला चेंडू पाहूया. चेंडू फेकायचा आहे. बांडुकल्यात नाचत हा फार बेस. तो इथं केसावर जरा हात फिरवून देस. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विनय आणि हा लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू उंचसा आणि पाहूया आणि चौकार. धावसंख्यामध्ये बऱ्याच धावसंख्या झालेली आहे. धावसंख्येमध्ये बऱ्याच धावसंख्या आहे ती 31. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते विनय. स्ट्राईकला आहेत ते विपुल. बघूया चेंडू तडकवलेला चेंडू आणि
चौकार. धावसंख्येमध्ये बढत. धावसंख्या आहे ती 35. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती विपुल यांची. वैयक्तिक धावा आहेत त्या 29. उत्कृष्ट फलंदाजी होत आहे. पहिला सामना, दुसरा षटक आणि उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल विपुल यांची. पुढचा चेंडू विनय. विपुल यांना. पाचवा चेंडू आणि हा सुरेख कसा गेलेला चेंडू म्हणावा लागेल. मजा येत नाही तसं प्रेक्षक आजूबाजूला बसलेले आहेत. मजा येत नाही तसं प्रेक्षक आजूबाजूला बसलेले आहेत. त्यांचं कमिटीकडून स्वागत होत आहे. नाचाया लोठ्या समोर भिंडोडच्या भूर भाऊ भिंडोडच्या भूर. मजा येईल नाचाया लोठ्या समोर भिंडोडच्या भूर भाऊ भिंडोडच्या भूर. ये बांडगत करत हटवाली ना निस्त मरत मोवाली. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आदित्य. पाण्याची सुविधा केलेली आहे ती आपल्याला रोहन चाकर यांच्याकडून पाणी मिळालेलं आहे. बॅट्समॅन खेळत आहे रोहन चाकर याने आपल्याला पाण्याची सुविधा करून दिलेली आहे. त्यांचं मंडळ आभारी आहे. तिसरं षटक घेऊन येतात ते आदित्य रोहन यांना. गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर म्हणून आदित्य रोहन यांना. आणि हा सुरेख गेलेला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 35. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आदित्य रोहन यांना. बघूया रोहन आपल्या संघासाठी. आणि ह्या तडकवण्याच्या याच्यामध्ये आणि हा झेल सोडलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती आदित्य यांची. एक धावासाठी रोखू शकलेली नाही. धावसंख्येमध्ये बढत. धावसंख्या आहे ती 36. आदित्य यांचा तिसरा चेंडू विनय यांना. विनय नावाजलेले फलंदाज विपुल. आणि सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल तो आदित्यांचा. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 36. आणि हा चेंडू सुरेख अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षण नो बॉल. धावसंख्यामध्ये बढत. धावसंख्या आहे ती 38. तीन चेंडू झालेले आहेत.
चौथा चेंडू आदित्यांचा रोहन यांना आणि हा सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव गेलेला चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू आदित्यांचा रोहन यांना. बघूया रोहन आपल्या संघासाठी काय करताय. तडकवलेला चेंडू सीमारेखा पार जाते आहे का आणि हा सीमारेखा पार. षटकार म्हणावा लागेल. उत्कृष्ट षटकार. आदित्यांचा शेवटचा चेंडू रोहन यांना आणि सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. सुरेख चेंडू. निर्धाव धाव. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या आहे ती 44. तिसरं षटक संपलेलं आहे. तसंच पाण्याच्या बाटला याची सोय केलेली आहे ती रोहन चाकर आणि कुशल संखे. चौथं षटक घेऊन येत आहेत ते कुणाल. संघाचं चौथं. कुणाल यांचं वैयक्तिक दुसरं षटक. विपुल यांना. स्ट्राईकला आहेत ते विपुल. नॉन स्ट्राईकला आहेत ते रोहन. उत्कृष्ट फलंदाजी करतायत दोघे सुद्धा. कुणाल यांचा आणि हा चेंडू नो. एक अवांतर धाव. धाव संख्येमध्ये बढत. धाव संख्या आहे ती 45. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि हा तडकवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. एक धावासाठी रोखू शकलेला नाही. धाव संख्येमध्ये बढत. धाव संख्या आहे ती 46. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू रोहन यांना आणि हा तडकवलेला चेंडू एक धावासाठी रोखू शकलेला नाही. धाव संख्येमध्ये बढत. धाव संख्या आहे ती 47. कुणालचा तिसरा चेंडू विपुल यांना आणि हा लेगच्या दिशेने काढलेला चेंडू. खेळून काढलेला चेंडू एक धावासाठी रोखू शकलेला नाही. धाव संख्येमध्ये बढत. धाव संख्या आहे ती 48. पुढचा चेंडू रोहन यांना आणि हा ऑफच्या दिशेने काढलेला चेंडू सीमारेखा पार. चौकार. धाव संख्यामध्ये बढत. कसा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव गेलेला चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू
4 षटका मागे धावसंख्या ती 54. 5वं षटक आदित्यांचं वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक. लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. पाहूया 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि तो गच्चा असे क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनुसार धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 56. चांगलीशी सुरेख फलंदाजी करतायत विपुल आणि रोहन. विपुल आणि रोहन. आदित्यांचा दुसरा चेंडू विपुल यांना. सूर्य कसा चेंडू सूर्य कसे क्षेत्ररक्षण झाले तिकडे धावबाद होते का आणि धावबादच्या रूपात पहिला झटका लागलेला तो पहिला गडी बाद. विपुल असा उत्कृष्ट फलंदाज बाद झालेला धावबाद झाला तो. 2 चौकार 3 षटकार 15 चेंडू मागे 34 धावांचं योगदान दिलं ते विपुल यांनी. आदित्य यांचा पुढील चेंडू खूपच ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू. ओपनिंग बॅट्समॅन विपुल आणि रोहित खूपच सुरेख फलंदाजी केली. दोन्ही गडी तंबूत परततायत. आदित्यांचा 5वा चेंडू सामना करण्याचा संदेश मारण्याचा प्रयत्न होता. लेग विफरचा अपील केला परंतु चांगले क्षेत्ररक्षक आणि 1 धाव मिळेल लेग बाईटच्या रूपात. पंच यांचा इशारा. आदित्य यांचा शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. सुभाष सामना करेल तो लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सुभाष. आदित्य यांचा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला. उंच गेला चेंडू. पाव्या झेल होतय का. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलेला चेंडू झेल काही टिपता आला नाही. 1 धाव मिळेल ती सुभाष यांना आणि संघाला धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 65 ऑन द बोर्ड. शेवटचे षटक डीजे सुभाष शेवटचं षटक सुनील यांचं आणि उंचावरून गेला. पाहूया षटकार होतय का. वैभव धावतायत तिकडे.
चारही सदस्य कलोलीचे राकेश, अंजली, सुनीता आणि कोमल यांचे खूप खूप आभार. यांनी मंडळाला नाश्ता दिलेला आहे. खूपच खूप आभार मानावे लागतील त्यांचे. राकेश यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. राकेश, तन्मय सुमडा, तन्मय सुमडा, संदेश, चेंडू फेकायचा लवकर. सुनील, 2 चेंडू मागे 2 षटकार लागलेत. पाहूया सुनीलचं चांगलं कमबॅक करतायत का आपल्या संघासाठी. सुनील याचा तिसरा चेंडू. शुभाशांना लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया झेल होतोय का. सूर्य कसा झेल टिपलेला आहे. चांगलासा कमबॅक केलाय सुनील यांनी. खरोखर 2 षटकार त्यांना 2 चेंडूवर लगातार लागले, पण तिसऱ्या चेंडूवर त्यांनी चांगला असा फलंदाज आउट केला, तो शुभाशांच्या रूपात. टिजे, चांगला असा झेल टिपला तो कुणाल यांनी. सुनील यांचं चांगलं कमबॅक. 2 चेंडू मागे 2 षटकार लागले तो सुनील यांना, परंतु तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला त्यांनी. चौथा चेंडू सुनील यांचा. शुभम यांना. शुभम ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गलीच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 78. चांगला स्कोर होतोय पहिल्या सामन्यामध्ये. 78 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत पहिल्या इनिंगचे. 5वा चेंडू सुनील यांचा. ऑफसाईडच्या दिशेने सूर्य कसा टाकलेला चेंडू. चांगलं असं कमबॅक सुनील यांचं. निर्धाव असा गेला चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 78. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. लेग साईडच्या दिशेने घेऊन काढलेला. झेल होतोय का. सूर्य कसा झेल टिपलेला आहे आणि सॉरी पंच यांचा काही इशारा समजला नाही. नो चेंडू होता. 1 धाव मिळेल, परंतु 1 गडी सुद्धा 10 बाद होईल. शेवटचा चेंडू आहे. फलंदाज जायचं आहे. कौशल. शेवटचा चेंडू. सामना करेल तो संदेश आणि संदेशांना षटकारामागे बक्षीस लागले. ते पाहूया षटकार मारतोय का संदेश. षटकार मारण्याचा प्रयत्न होता. सूर्य कसं क्षेत्ररक्षण झालेला आहे.
पाहूया झेल धावबाद होते आणि धावबाद दुसरा गडी धावबाद झालेला आहे. केतन शिंदे आणि समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. केतन शिंदे शिवांश 11 वर्सेस बाबर 11 यांच्यामध्ये दुसरे इनिंग. कुणाल स्ट्राईकला तो कुणाल, नॉन स्ट्राईकला तो रोहित. पहिला चेंडू विपुल यांचा ऑफ साइडच्या खूपच बाहेर चेंडू. पंच यांचा वाईटचा इशारा. एकांतर धाव. पाहूया अजून तरी पंचांचा काही इशारा कळलेला नाही. पंच यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. अवांतर धावेनुसार सुरुवात होते बाबर 11 संघाच्या धावे सुरुवात होते. लेग साइडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. पाहूया सीमा पार होतोय का. एक धाव पूर्ण केली. तिथे फील्ड खूपच खराब आहे त्यामुळे चेंडू काही सीमा पार झालेला नाही, परंतु एक धाव मिळेल कुणाल आणि संघाला धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 2 बाबर 11 संघाची. पहिलं षटक, पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. विपुल यांचा दुसरा चेंडू. सामना करेल तो रोहित. ऑफ साइडच्या दिशेने टाकल्या चेंडू. खूपच स्लो चेंडू गेला. तो काही समजू शकले नाही रोहित. विपुल यांचा तिसरा चेंडू. सामना करेल तो रोहित. पाहूया. आणि ऑफ साइडच्या खूपच बाहेर पंच यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. अवांतर धावेनुसार धावेत वाढ होते. धाव्या होतात त्या 3. धावसंख्या होते ती 3. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं होतं. धावबाद होण्याची एक सुरेख अशी क्षेत्ररक्षकाकडे संधी होती. संधी गमावलेली आहे त्यांनी. एक धाव मिळेल बाबर 11 संघाला. धावसंख्येत वाढ होते 1 ने. धावसंख्या होते ती 4. विपुल यांचा पुढील चेंडू. चौथा चेंडू. विपुल यांचा चौथा चेंडू. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. सामना करेल तो कुणाल.
पुन्हा स्लो असा चेंडू. यष्टीचितचा अपील होता परंतु पंच यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ होते. धावा होता ते 5. चेंडू काही फळीवर व्यवस्थित येत नाही. धाव संख्या होती ती 5. 5 चेंडू 3 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू विपुल यांचा. कुणाल्याने खेळून काढला. पाहूया झेल होतय का. झेल टिपलेला आहे. झेल बाद झालेला आहे. कुणाल पहिला झटका बाबर इलेव्हन संघाला. ₹250. कुणालांच्या रूपात पहिला झटका लागला तो बाबर इलेव्हन संघाला आणि त्यांची कमी पुरी करण्यासाठी गेले ते आदित्य भुरकुड. चेंडू जातोय ऑफसाइडच्या दिशेने. बॅट फिरवतोय आदित्य लेग साइडच्या दिशेने. अशा एक आगळा वेगळा प्रयत्न होता आदित्यांचा हळूच खेळून काढण्याचा. चेंडू विपुल यांचा पुढील चेंडू. शेवटचा चेंडू. सामना करेल तो आदित्य. ऑफसाइडच्या दिशेने टाकलेला चेंडू. निधाव असा गेलेला चेंडू. षटक संपते. धावसंख्या आहे ती 5 धावा. 1 गडी बाद. बाबर इलेव्हन संघाची अजूनही त्यांना DJ Alpesh in the mix. मला बावल्याच्या देहात परत का घातला. दुसरा कॉल असेल तो जय जोहार वर्सेस जय हिरवा हिमाय यांना. दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये येऊन त्यांची प्लेलिस्ट द्यायची आणि टॉस करून घ्यायचा आहे. हा दुसरा कॉल आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक रोहित खेळण्यासाठी. धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण काही व्यवस्थित झालं नाही. लॉटे तिकडे देवेंद्र आहेत. देवेंद्र यांचं हे स्लिप झाले तिथे त्यामुळे त्यांच्या हातात चेंडू काही बसला नाही. नाहीतर चेंडू व्यवस्थित हातात आले असता तर धावबाद झाले असता गडी. आदित्य संदेश दुसरा चेंडू. सामना करेल तो आदित्य.
दुसरा चेंडू, निर्धाव असा गेला चेंडू. तिसरा चेंडू संदेशांचा आदित्याना हळूच प्रयत्न, झेल बाद होतोय. आदित्य गडी बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय. हॅलो हॅलो, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन गेलेले ते रोहन चाकर आणि त्यांचा सामना करतील त्यांचे मोठे भाऊ रोहित चाकर. पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. बॅट्समॅन सज्ज, पहिल्या चेंडूवरती चांगलासा प्रहार, मात्र एक धाव, एकही धावावरती संतोष.
निर्धावाचा चेंडू. रोहन यांची खूपच सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे. इकडे मात्र थोडा विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आता पाहूया आणि ज्यांची जागा घेण्यास चाललेत ते अभिषेक, मॅन फ्रॉम नावपाडा. पंचांच्या इशारा वाईट. रोहनच्या चौथ्या चेंडूचा सामना करत आहे त्यांचा मोठा भाऊ रोहित चाकार. खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू रोहन यांच्याकडून. चेंज करून घ्यायची बॅट. पंच चौकार. धन्यवाद. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि रन मात्र झालेले ते 16. शतक समाप्त. सॉरी आगे दोन धावा. दोन धाव्याने धावसंख्येत बढत. धावसंख्या झाली ती 19. संघाकडून चौथं षटक घेऊन आलेले ते विपुल कोठारे.
वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथ्या षटक घेऊन ते विपुल कोठारे. चा सामना करेल तो रोहित. धावसंख्या झाली ती 26 धावा. जेलबाद पाहूया अभिषेकांची जागा सांभाळला कोण जात आहेत. वैभव सुंबळा अभिषेकांची जागा सांभाळा जातील. शेवटचा चेंडू असेल विपुलांचा. निर्धावाचा चेंडू आणि यामागे षटक समाप्त. 24 26 12 चेंडू मागे 56 धावांची गरज पाबर येणाऱ्या संघाला. थोडी गायच करायची आहे संदेश. टीम मीटिंग कमी घ्यायची आहे संदेश. पाणी पाणी
वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 5व्या षटक घेऊन आला ते संदेश. पॉवर 11 यांना 12 चेंडू मागे 56 धावांची आवश्यकता. पाहूया रोहित कशा प्रकारे फलंदाजी करतात किंवा संदेश त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात की नाही. पहिला चेंडू देऊन त्याचा टोन केला. चेंडू जाते तो सीमारेषेबाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने बढ़त. धावसंख्या झाली ती 32 धावा. वाईट चेंडू. याचा पुढील सामना रंगील तो जय जवाहर वर्सेस जय हिरोहिमा. या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉसबॉक्स मध्ये साठी यायचे आहे. नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचे आहे. हा शेवटचा कॉल असेल त्यांच्यासाठी. अन्यथा ओव्हर कमी दिल्या जातील. वन बाउंड चौकार. धावसंख्या 4 ने बढ़त. धावसंख्या झालेली ती 39. 3 चेंडू. अजून 3 चेंडूचा खेळ श्रेष्ठ. खूपच सुरेख पद्धतीने टोन काढलेला चेंडू. पाहूया 2 धावा. धावसंख्येत 2 ने बढ़त. धावसंख्या झालेली ती 41. सात चेंडू मागे 40 धावांची आवश्यकता बावरील संघाला. चेंडू पाहूया जलतिकना क्षेत्र सज्ज. झेल सुटलेला आहे. 1 धाव. आता मात्र 6 चेंडू मागे 39 धावांची आवश्यकता बाबरी लेवून या संघाला. जय जवाहर टॉसविन तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. वैयक्तिक पहिला व संघाचे शेवटचे षटक घेऊन येणार ते शुभम पिलेना यांचा सामना. 45 धावांची आवश्यकता. पाहूया सामना कशा प्रकारे रंगतो. फुलटॉस चेंडू आणि चांगल्या अशा प्रकारे स्वागत केलेले षटकार.
पाहायला मिळते वैभवांच्या होईतून पुन्हा उचलून गेला चेंडू ज्यादा येतो आसमान को छूते हुए आर्य नीचे गिरते हुए मगर कोई मौका नहीं। निर्धाव चेंडू चेंडू रोहित यांची जागा सांभाळायला घ्या त्या सानित सुंबळा लेफ्ट हँडर बॅट्समॅन उंच टोन केला चेंडू सन्याने गोलवा फाटला। शेवटचा चेंडू वैभवाने उंच टोंगळा चेंडू जाता येतो चेंडू जाता येतो सीमारेषे बाहेर कोई मौका नहीं। टाळून जय जवाहर यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः लाईन अप करायचे। दोन्ही संघांना लाईन अप करायचे आहे।